मशीनच की हो. नाही ड्रेडर मशीन असता होता ठाव आहे मला. अगं आपल्या 7 जन्मात 70 पिढ्यात हे असलं काम कोणी केलं नव्हतं. पण तू वैवाट तू दिसपट्टी असलंही मी खुश आहे बघ. तुझा नवरा शिवटपासून काम करतोय ना मग तुला तुमच्या शिवटपासून पोर जन्माला लागले का? आता मी कुणाचं ऐकायची नाही. कसायला बोलून त्याला विकूनच टाकते. माझ्या माघारी पुरीला सूट असून काम करायचं नाही. मी बघते ना मुक्या जनावराची दशा. कवा भांड फुटून बाहेर येते तर कवा पदर फाटून आतडी बाहेर येते. जो जीव आहे तो पण सगळं आहे. एकदा का बॉडीचा जीव गेला की तुमचं नाव बी तुमचं राहते. कंचा बी धंदा वांगाळ नसतो ग. वांगाळ असते ती माणसाची नजर. दादू पहिलाच पोरगा आहे जिला अभिमान होता माझ्या धंद्याचा. कौतिक होतं माझ्या धाडशीपणाबद्दल. लोकांना असा छाती ठोकून सांगायचं. काय इज्जत आहे का या धंद्याला? पुरीला मारून काय होणार आहे? एक तर रेडा मिळणार नाही तर नाही वरून जेला जायची पाळी. हे तू माणसाचं काय ठरवलं? जनावरांचं काय घेऊन बसलं? अरे आधी फुलवा गेली की पळून कुणा संगत रेड्या संगत. पुरी हयात गेली माझी तर असलं काही ऐकलं नव्हतं बाई. अरे माझ्या राजाला कसं बरोबर काय निघालीस? त्या रेड्याची तिसरी पिढी आहे या घरात. त्याच्या जीवाला काय वाटत नसेल का? तुझ्या आईनं राजाला कसायला इकलाय आणि दोघांना मी तीन मात्र नाही बघू शकता त्या. हात सोडायचा नाहीतर लई मोठं मॅटर होईल. तुला पटतंय का हे? जो आपलं पोट भरतो, जो आपल्याला पैसे मिळवून देतो त्याला ऐकायचं, मॅटर करायचं. मी आणि मंगेश आम्ही एका वेगळ्या स्क्रिप्टवर काम करत होतो. आयुर्वेदावरती ती बेस्ट अशी स्क्रिप्ट होती, पण त्याचं बजेट काही कोटींमध्ये होतं. त्यामुळं पहिल्याच प्रयत्नात मला असं प्रोड्युसर मिळणं जो कोटींमध्ये पैसे लावले ते पॉसिबल नव्हतं. आणि आम्ही एका फुटबॉलवरच्या स्क्रिप्टवरती काम करत होतो एका शॉर्ट फिल्मवरती. तेव्हा मंगेश त्याची को प्रोड्युसर होते. तेव्हा आमची भेट झाली तिथं. आणि जी मी स्क्रिप्ट लिहित होतो ती मी बंद केली. म्हटलं आता इतकी मोठी बजेट नाही होऊ शकत. आणि त्यानंतर आमची भेटमध्ये वर्षभर नाही झाली. आणि मंगेश अचानक एकदा कोल्हापुरात मला भेटला आणि म्हणाले की अरे काही तुझ्याकडे आहे का, मला मी इंटरेस्ट आहे करायला. मग तेव्हा मी चंद्री नावाची माझी एक शॉर्ट फिल्म होती जी मी फिल्ममध्ये कन्वर्ट करत होतो. त्यानंतर त्यांना म्हटलं की आहे बाबा अशी एक स्क्रिप्ट आहे शॉर्ट फिल्मसाठी, पण मी त्या फिल्ममध्ये कन्वर्ट करतो. मग एकदा वाचूया. वाचून झालं, त्यांना आवडलं आणि लगेच त्यांनी दुसऱ्या क्षणी होकार दर्शवला. त्याच्या फॅमिली कुटुंबाने काकाने काकूया ठीक आहे म्हणजे तुम्ही चला पुढे चला. मग तिथून आम्ही आता गेले 6 वर्ष सोबत आहोत. क्या बात आहे. मी याच्या आधी शॉर्ट फिल्म्स केलेल्या होत्या, थोडा अनुभव होता. पण फिल्म इंडस्ट्रीमध्ये येताना जे काही आता मॅडम म्हटले की रिस्क आहे, भरपूर आहे. रिस्क ह्या प्रत्येक फॅक्टरमध्ये असतात. फक्त ह्या याच्यामध्ये थोडेसे रिस्क कॅल्क्युलेट नाही करता येत, तर हा सगळ्यात मोठा याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जर का आपण मार्केटिंग किंवा जर का आपली टीम जर का चांगली असेल, प्रोडक्शन जर का चांगलं असेल, जसं आता आपल्यासोबत जेवढी इथं मंडळी वगैरे आहेत त्यांनी आम्हाला एवढा सपोर्ट करतायत. अनुपने सपोर्ट केला, आईवडिलांनी सपोर्ट केला, कैलास साहेबांनी पण सपोर्ट केला. जर का एक टीम वर्क म्हणून जर आपण एखादा प्रोजेक्ट करत असेल ना तर तो रिस्क फॅक्टर फार कमी होतो आणि तो आता आमच्या ह्याच्यामध्ये नसल्यासारखा आहे. त्याच्यामुळे आम्हाला तर फार आनंद होत आहे की आमचा पिक्चर आता या स्टेजपर्यंत न्यूज पोहोचला आहे. 31 तारखेला रिलीज होत आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे एक वेगळा सब्जेक्ट घेऊन मला काम करायला मिळते, याच्याबद्दल मला फारच छान वाटत आहे. आणि आमचं तर पहिल्यापासून ठरलेलं आहे जय विरू की आम्ही सगळेच पिक्चर इथनं पुढं प्रत्येक पिक्चरला भली स्टोरी वेगळी असेल ते आम्ही कुठल्या ना कुठल्या तरी कामानिमित्त आम्ही एकत्र असणारच आहोत असं आमचं ठरलेलं आहे. कारण की आमच्यात भांडण नाही लागला म्हणून. आज आता आपण प्रमोशनला भेटलोय म्हणून खरं तर हे सगळीकडे असतं की सगळं तसं शेवट गोड करायचं असतं. त्यामुळे आपण एकमेकांविषयी किंवा सगळ्या टीमविषयी चांगलंच बोलत असतो. म्हणजे ऑफकोर्स चांगलंच बोललं पाहिजे. पण मला जेन्युअनली जाणून घ्यायचं आहे, सिनेमा म्हटलं की निर्माता दिग्दर्शक यांच्यात काही ना काही कॉन्फ्लिक्ट होत असतातच. मग ते कदाचित वैचारिक मतभेद असतील, काही महत्त्वाचे निर्णय असतील किंवा मग पूर्ण टीम ज्या वेळेला एकत्र काम करते, नाही म्हणता 100-150 लोकांचा सगळा क्रू असतो, ह्या सगळ्यांमध्ये काही ना काही गडबडी होतच असतात. आजच्या दिवशी आपण सगळं छान बोलणार आहोत, पण तरी पण मला जाणून घ्यायचंय की असं काही झालं का, कुठे अडकली का गाडी? सगळ्यात महत्त्वाचा मी सगळ्याचे आभार मानतो की आमच्या टीममधले जे काही मेंबर्सने आम्हाला कोऑपरेट केलं ते फार चांगल्या पद्धतीने केलं. इव्हन ते डायरेक्ट असू दे, इनडायरेक्ट असू दे, कोणी असू दे.
दुसरा विषय आहे की असं म्हणतात की टीम मध्ये एक तरी काहीतरी खटका निघतोच निघतो. तर आम्ही आमचा स्वतःहून सांगू शकतो की आमच्या टीम मध्ये असं एकही मेंबर नव्हता. इव्हन लाईट म्हण असू दे, कॅमेरामॅन असू दे, स्पॉट बॉय असू दे, कोणी असू दे आमच्या टीम मध्ये, PR टीम आहे, वॉट एव्हर काही असू दे, तर आमच्या ह्याच्यामध्ये कुठल्याच लेवलला कुठल्याही क्षणी काही वादविवाद नाही झालेले. मला याचा फार अभिमान वाटतो की कदाचित आमचा हा पहिला पिक्चर असेल की ज्याच्यामध्ये आमच्यात काहीच भांडणं नाही झालेली त्याच्यामुळे. आणि अनुपला पण मी अनुपचं पण मी मनापासून धन्यवाद करतो की अनुपनी पण त्यामध्ये ती स्क्रिप्ट पुढं नेली पूर्णपणे. आता शेवटाला आपण आलेलो आहोत आणि त्या रिलीजच्या क्षणापर्यंत पण आम्ही एकत्र आहोत आणि पूर्ण टीम आमची एकत्र आहोत. सगळीजण आम्हाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट पण करत आहेत. जे टीम मधले प्रत्येक मेंबर जे आहे त्या प्रत्येक मेंबरचा आम्हाला अजूनपर्यंत साथ आहे या प्रोजेक्टसाठी, त्याच्यामुळे मी पण त्यांचा धन्यवाद म्हणतो. फुलवाना होतं की कट म्हटली की थांबायची इतकं लागायचं नाही. आणि कैलास तर नुसतं दोरी पण निघाले ना की त्याच्यामध्ये जाऊन इनिशियल पोझिशनला थांबायचे. तरी आम्हाला अजिबात नाही त्रास झाला. म्हणजे रेडा असेल किंवा म्हैस असेल दोघांनीही नाही त्रास क्या बात झाला. आहे. सुदैव होते. म्हणजे तेही मला वाटतं रुळले होते की या टीमला आपल्याला कोऑपरेट करायचंय. खूप छान कॉपरेट केलं. क्या बात आहे. थँक्यू सो मच. सुमनताई, तुम्ही काय 2 शब्द सांगाल? कारण महत्त्वाचा टप्पा आहे मला वाटतं तुमच्या कुटुंबासाठीच. तर तुमच्या शुभेच्छा या सिनेमाच्या सगळ्या टीमला आम्हाला हव्यात आजच्या दिवशी. पिक्चर हा आमचे चित्र नाही तरी पण जिद्दीनं पुढे जाऊन पण आम्हाला आणणार ते आम्हाला समजले. मला आत्ता कळू शकतं.
शिकायला तर प्रत्येक सिनेमातून मिळतंच आपसुकच. या सिनेमातनं खूप शिकलोय, अनुपकडनं तर खूपच शिकलोय. रेडा म्हशीकडनं जर तो ऍक्टिंग करून घेऊ शकतो तर माझ्या अगदीच खरंच थँक्यू अनुप. आणि मंगेश, खरंच मला तुझ्याविषयी खूप प्राऊड फील होते आज, कारण आईच्या डोळ्यात जे काही अश्रू आले आज, मला माझ्या आईची आठवण झाली खरं म्हणजे या निमित्ताने. पुत्र असावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, तर त्यातला तू एक निघालास. खरंच छान वाटते मला की मी तुझ्या प्रोजेक्टचा भाग आहे आणि या प्रोजेक्टचा भाग आहे ज्यानं आईला समोर केलं असा तू पुत्र आहेस. हां, तर आपल्या प्रश्नाकडे येऊयात मूळ की नाही, मी माझ्या घरी गाई गुरं आहेत, ढोरं आहेत, कोंबड्या आहेत, बकऱ्या आहेत आणि मी हे सगळं खूप जवळून बघितलेलं आहे. हे जगणं मी खूप जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नव्हतं. नवीन हे होतं की याची ऍक्टिंग करायची होती. असं म्हणतात, ज्याने आलं पाण्यात ते आलं खाण्यात, तर हे माझ्या पाण्यात पण होतं आणि खाण्यात पण होतं. त्यामुळे मज्जा आली आणि मला वाटतं तो जो पुरस्कार मिळाला होता त्याचं स्क्रीनिंग बघा योगायोग किती छान असतो. त्याचं स्क्रीनिंग याच थिएटरला होतं आणि इथेच मला तो पुरस्कारही मिळाला होता गापसाठी. आणि आज आपण इथेच उभे आहोत. हा खूप छान योगायोग आहे. तर मजा आली. सायली पण खूप भन्नाट होती. तिचा पहिला जरी सिनेमा असला तरी ती एवढी कॉपरेटिव्ह होती फिल्मच्या वेळेस की मला वाटलंच नाही की तिचा पहिला सिनेमा आहे. मला वाटत होतं माझाच पहिला सिनेमा आहे. तर मजा आली. मी रात्रीच प्रवास करून आलो तर एक बैल होता आणि आमच्या घरी रेडा आहे आणि रेडा आणि बैल सोबत जुंपल्या जातात. आज आहे माझ्या गावी चांदईला. तर तो बैल शेजारचा जो होता त्याने शेतात नेला होता कामाला आणि तो राहतच नव्हता. तर त्याने रात्री 11 वाजता फोन करून भावाला माझ्या बोलवून घेतलं आणि माझा भाऊ त्या शेतात गेला. तो बैल हाती लागत नव्हता. तर त्याला माणूस कळतो, जोही प्राणी असतो त्याला माणूस कळतो. तो माणसाला बघतो आणि तो शांत होतो, तो थांबतो. तर माझी प्राण्यांशी खूप चांगली जमती, माणसांशी खूप चांगलं जमतं माझं. तर प्राण्यांशी खूप चांगलं जमतं आणि मला वाटतं तेच असेल की प्राण्यांना कळतं हा माणूस आपल्यासाठी चांगला आहे किंवा हा फुल नाही, सेफ आहे. अनुभव हा खूपच छान होता. माझी पहिली फिल्म आहे, म्हणजे काय म्हणतात डेब्यू आपण ज्याला म्हणतो तसं हा डेब्यू आहे. आणि त्यासाठी मी माझे दिग्दर्शक अनुप जत्राडकर आणि माझे प्रोड्युसर मंगेश गोखले यांचे मनापासून आभार मानते. अँड ऑफकोर्स त्याच्यासारखा अनुभवी नट आहे जो मला मार्गदर्शन करतो वेळोवेळी. सेटवर त्याच्यासोबत काम करायला फार मजा आली. आणि रेडा म्हैस हे माझं कल्चर नाही आहे, पण खूप सोपं झालं मला कैलाशमुळे, माझा डायरेक्टर, प्रोड्युसर आणि DOP ऑल ओव्हर माझी सगळी टीम आहे त्यांच्यामुळे. सो माझा अनुभव खूप छान होता. मला एक नवीन एक्सपिरियन्स मिळाला. सायली यामध्ये गाण्याच्या नृत्य दिग्दर्शिका आहेत त्या पूर्वा खापकर आहेत. आणि म्हणजे माझं तर थोडं तरी डान्स ठीक आहे, मी शाळेत वेळ केला होता. कैलाश म्हणजे काही नाही. सो मग आम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागली त्या गोष्टीची. दोघांना सिंक्रो करावं लागलं, कारण ॲक्ट करताना वेगळी गोष्ट असते आणि जेव्हा तुम्ही डान्स किंवा ते वेगळं असतं सगळं त्याचं दिग्दर्शन. सो पूर्वा ताईने आम्हाला फार नाचवलं आहे तेव्हा तिच्या स्टुडिओमध्ये. आणि ऑफकोर्स ती खूप छान आहे माणूस म्हणून आणि कोरिओग्राफर म्हणून सुद्धा. क्या बात आहे. रिहर्सल बघून हसायला आला असं बहुतेक. नाही, पण मला वाटतं कैलाशने खूप छान कॉपरेट केलंय त्याच्यामध्ये. तू म्हणालीस तसं की सगळ्यांबद्दल सगळे छान 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 बोलायचं. मनाच्या वावरात फिरतीच पीक बघ लागलं दुरू. कसं काय सुंदरना दिसत उमगना लागली डोसक्यामध्ये कीड बडबडू. तुझ्या पायी झालं मन येडं.
21 तारखेला रिलीज होतोय. खरं तर मंगेश सर आणि अनुप, तुमचं एक स्वप्न पूर्ण होतंय आणि ते स्वप्न आज इथंपर्यंत पोहोचतानाची जी काय धडपड आहे, जी काय तळमळ आहे, आणि तुमच्यासोबत फक्त तुम्ही दोघेच नाही तर यांच्यासोबत त्यांची टीम आहे. ज्या म्हणजे मी मुंबईपासून व्हॉट्सअपवर ते व्हिडिओज, तुमचे फोटोग्राफ्स बघत असतो, ज्या पद्धतीनं तुम्ही धडपडताय, खरं तर अशीच धडपड करत मीही मुंबईपर्यंत पोहोचलो होतो आणि तशीच तळमळ मी आज तुमच्यामध्ये इतके वर्ष बघतोय. आणि 21 तारीख खरंच खूप महत्त्वाची आहे तुमच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठीच. आणि त्याबद्दल 21 तारखेला ही फिल्म रिलीज होते, त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन आणि त्याचं श्रेय तुमच्या संपूर्ण टीमला आहे. प्रत्येकाची मला नावं माहिती नाही. आणि एक छान रोमॅन्टिक गाणं, एकतर मी ज्या भागातून आलोय कोल्हापूर साईडचा हा संपूर्ण सिनेमा आहे आणि अनुपनी पण माझा प्रवास संपूर्ण बघितलेला आहे. त्यामुळं रवींद्र सुतार, जे चंद्रशेखर जनवाडी सरांबरोबर ज्यांनी काम केलं, त्यांनी मला खरं तर कॉन्टॅक्ट केला आणि चंद्रशेखर यांच्यावरून मी अजून बरीच गाणी गायलेली आहेत. त्यांच्या तिथले लोकल जे प्रोजेक्ट असायचे त्यावेळी मी तिकडे गायचो. तर त्यांनी लक्षात ठेवून मला या सिनेमासाठी बोलवलं आणि आता जे रोमॅन्टिक गाणं तुम्ही ऐकलं ते मला गायची संधी मिळाली. आणि मी पण वाट बघत होतो की हे माझं गाणं हीच म्हणजे अशा सॉफ्ट रोमॅन्टिक गाण्याची माझी एक स्टाईल आहे, जी ऑपॉर्च्युनिटी मला बऱ्याच वर्षांनी मिळाली होती. तर ते गाणं रिलीज होतंय याचा पण आनंद आहे. आणि साड्या काळ जात मनाच्या या बाबरात पेरतीच पीक बघ लागलं डुलू. जरा टाळ्या होते. बसाड्या काळ जात मनाच्या या बाबरात पेरतीच पीक बघ लागलं डुलू. कस काय सुधरना दिसरात उमजना लागली या डोसक्यामध्ये कीड बळबळू. हे असं काय झपाटलं मला दे कळू, सुटलं या बैल भर मनी जुळजुळू. इसकुट झाला या समद्या जीवाचा, काळजाला लागल या फिरतीचा जळू. हे तुझ्या पायी मन झालं येडर कुळ, तुझ्या पायी मन झालं येडर कुळ, तुझ्या पायी मन झालं येडर कुळ, तुझ्या पायी मन झालं येडर कुळ. आम्ही 15 मिनिटात काहीतरी भेटत आहे तिथं आणि तो सीनचं जातो. तो शूट करताना 4 ते 5 तास जातात. सकाळी 9 वाजता आपण जे सनलाईट जी असते, ज्या अँगलला सन असतो, सूर्य असतो, तिथून सुरुवात केलेली असते आणि छोटीशी घटना दाखवताना आपल्याला 4-5 तासात सूर्य इकडचा तिकडे झालेला असतो आणि ते कंट्रोल करता काही गोष्टी. आता ठीक आहे, ज्यावेळी शूट झालं त्यावेळी हिवाळ्याचे दिवस होते, सन अँगल होता, त्यामुळे खूप मदत झाली. आणि पण इतर वेळी आपण असं करू शकत नाही. जसं संजय बंजारींचा ऐकतो आपण, एकच सीन केला दिवसात किंवा एका शॉटसाठी थांबले दुसऱ्या दिवशी घेतला, तेवढं नाही मराठीमध्ये किंवा मराठी सिनेमे करताना आपल्याला खूप काही चॅलेंजेस असतात. दुसरी गोष्ट, शॉर्ट टेकिंग आपण बघतो आपल्या सिनेमांची. आता बघतोय आपण पुष्पाचं कौतुक करतोय, इतर सिनेमाचं कौतुक करतोय. आपल्याकडे ते इक्विपमेंट्स असतील, तेवढा वेळ असेल, एखादा शॉर्ट असा डिझाईन केला आहे, तो पूर्ण शॉर्ट टू म्हणजे घेण्यासाठी, चित्रीकरण करण्यासाठी वेळ लागणार असतो. तेवढा वेळ आपण नाही ऑफर करू शकत. आपल्याला लवकर संपवायचं असतं. बरंच म्हणजे सुरुवातच अशी असते की आजच्या दिवसात एवढे सिनेमे आणि आज ते संपवायचे. गाणं एकच दिवस मिळतो, खूप क्वचित असते. एखादं उदाहरण असेल, ते 4 दिवस एक गाणं शूट करत असतील, तर मग त्यामुळे त्या गाण्याचं चित्रीकरण म्हणजे सिनेमॅटोग्राफी होतच नाही तिथं, ते शूटिंग होतं फक्त. म्हणजे आता जाई माझ्या तुम्ही म्हणाला, मला माहिती नाही माझ्या बोलण्याचा इथं कितपत परिणाम होईल. आज संधी मिळाली बोलतो थोडं. ताई म्हणाल्या की वाद झाले नाहीत, मंगेश बोलला वाद झालंच नाही. कसे होणार, इतकं जपले सगळे आणि एकमेकाला, वाद होणारच नाही. ऍक्च्युअली क्रिएटिव्ह गोष्टीवरती काम करताना तुमचा वाद म्हणजे सुसंवाद इतका महत्वाचा आहे, तेव्हा विसंवाद पण तितकाच महत्वाचा आहे. विसंवाद पण एक संवादाचाच भाग आहे. मी बघायचो माझे गुरु निर्मल ज्यांनी नितीन चंद्र देसाईबरोबर किती वाद घालायचे त्यांच्या सेटवरती, ते प्रोड्युसर असताना. पण संध्याकाळी लोक एकत्र, ते कधी असं नाही झालं की मग दुसऱ्या दिवशीपासून तिथे प्रोजेक्ट सोडलाय किंवा काय. मला आजकाल एक खूप दिसायला लागले मराठी सिनेमामध्ये, सगळीकडेच मी बघतोय की थोडंसं काहीतरी खटकलं की झालं, मग अगदी त्या लोकांची क्रेडिट्स न देणे काहीतरी होतं फिल्म मेकर्सकडून. पण सुदैवानं आमच्या इथे काही त्याच्या गोष्टी नाही आहेत. आणि खरंच कित्येक वर्षापासून अनुपचं माझं म्हणजे घरगुती रिलेशन झालं.
म्हणजे अनुप इतका, माझी आई त्याच्या इतकी जवळची आहे, त्याची आई माझ्या इतकी जवळची आहे. आज सकाळी तिथं पण माझ्या आईने फोन केला नव्हता. तर असं खूप वातावरण कमी मिळतं. पण मला असं वाटतं की वाद थोडंसं व्हायला पाहिजे. आणखीन एक गोष्ट, गाणं ज्यावेळी पहिलं गाणं आलं, लवसॉंग ज्यावेळी आलं त्यावेळी खूप माझ्या जवळच्या मित्रांनी माझी तारीफ केली. माझ्या क्षेत्रातल्या म्हणजे माझ्या फील्डमधल्या लोकांनी माझी तारीफ केली, माझ्या बोलणी वगैरे. पण मला असं नेहमी वाटतं जे गाईड पिक्चरमधलं तेरे मेरे सपने होतं किंवा कागज के फूलमधलं होतं असं, तर गाण्यामध्ये कथा पाहिजे आपल्याला. पण माहीत नाही की आता सगळ्यांसाठीच मी बोलतोय ते, हे माझ्या सिनेमालाच मी बोट दाखवतोय, सगळं आनंदाचं वातावरण आहे आणि मी काहीतरी बोलतोय असं नाही गोष्ट. मी आजकाल बघतोय गाण्यामध्ये एक, म्हणजे मला ते नाही भावत ती गोष्ट की एक हिरो चाललाय हायस्पीडमध्ये 72 फ्रेममध्ये शूट करायचं आपण, एक हिरोईन तिकडून येते, गवत उडतंय, फुलं उडतायत, तेच त्याच गोष्टी मला खूप ते थोडं मिसिंग फॅक्टर वाटतं मला. बाकी मी खूप मजा केली या सिनेमामध्ये, कारण गडहिंग्लजचं वातावरण म्हणजे मला आजही वाटतं, आपण आता बघतो गावागावामध्ये इतकं बदल झालाय, सगळं डेव्हलपमेंट झाले, घरं बंगले सगळ्या गोष्टी. आणि गडहिंग्लजची घरं मात्र तशीच आहे. जरी नवीन घरं जी बांधतात ना लोक, तिथलं एक पर्टिक्युलर एक दगड आहे, त्याची पावडर केली जाते, त्याच्यापासून कलर करतात, किंवा ती मातीची घरं अजून पण पडवी वगैरे सगळं तसं करतात. इतकं सौंदर्यशास्त्र जे बोलतो ना आपण, तर त्यांनी जपलंय त्या भागातल्या लोकांनी. गडिंग्लज असेल, चंदगड असेल, त्या भागातल्या लोकांनी. मला त्यांचं खूप विशेष कौतुक वाटतं आणि त्यामुळे चित्रीकरण खूप छान झालं सिनेमाचं. डिस्ट्रीब्यूशन में काफ़ी काम करते हैं. पैनोरमा साल में बहुत सारी लैंग्वेजेस के मिला के टोटल 50 से 60 फिल्में रिलीज़ करते हैं. मराठी एक बहुत मेजर लैंग्वेज है हमारे लिए, बिकॉज हमारी ऑफिस भी यहाँ पे है और महाराष्ट्र में, और मैं पैदा भी यहाँ हुआ हूँ, हम सब बड़े यहाँ हुए हैं, तो इट इज़ वेरी क्लोज टू अवर हार्ट. तो जब गणेश जी ने मुझे बोला, गणेश गालवाड़ी जी ने, कि ये एक खाप करके सिनेमा है, अगर मेरा वर्ड रॉन्ग होगा तो मुझे आई एम वेरी सॉरी फॉर इट, बट वो छोटा सिनेमा है, इन्होंने बहुत मेहनत करके बनाया है, बट इनको एक ऐसी कंपनी का सपोर्ट का ज़रूरत है जो वो सिनेमा को थोड़ा सा पुश कर सके. तो मैं गणेश गालवाड़ी से बहुत क्लोज हूँ, हमने काफ़ी सारी पिक्चरें साथ में की हुई हैं. तो आई वेंट विथ हिज, उन्होंने पिक्चर देखी थी, मैं उनके जो गट फीलिंग को बहुत मानता हूँ, तो मैं उनकी गट फीलिंग पे गया और फिर मैं मंगेश से मिला. मंगेश आए फर्स्ट डे पे ही बहुत क्लियर थे कि सर मेरे को कहीं और जाना नहीं है, मैं आपके साथ काम करने वाला हूँ, आप बताइए कैसे करना है मुझे, एंड वी आर रेडी टू इट, हमारे पास ये बजट है, आप कीजिए. सेम डे उसने बोला कि मुझे आज ही एग्रीमेंट करके जाऊँगा, मैं वापस जा रहा हूँ गाँव, मुझे और कहीं जाना नहीं है. ही वॉज सो क्लियर अबाउट इट. तो वो मुझे अच्छा लगा कि आदमी इतना क्लियर है अपने दिमाग में. मुझे सर इतनी ही रिलीज चाहिए, मैं इतना ही खर्चा कर सकता हूँ, यही हमारा विजन है इस पिक्चर को लेके. तो मैंने बोला बिल्कुल, फिर आप क्लियर हो तो लेट्स गो विद इट.